क्या बोलते भाई लोग, जय शिवराय। 12 वाजता भरली होती भाऊ आम्ही गाडी, म्हणजे मार्केटमध्ये नापेडमध्ये जायचं आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे. नापेडसाठी गाडी भरली, तिथून निघालो मग धामणगावसाठी. धामणगावात पोचलो, मग तिथून गाडी लावून दिली अंदर मार्केटच्या. नानादा म्हणे अन अमोलदा म्हणे आपल्या गाड्या आहे म्हणे, पहिलेच गेलेले. म्हटलं ठीक आहे म्हटलं. गाडी लावून दिली बा. म्हटलं झोपा म्हटलं. आता झोपलो. मग उठलो सकाळी. समय म्हटलं एक काम कर तू, म्हटलं पाणी घेऊन ये म्हटलं, मला तोंड घेऊन धुवायचं आहे म्हटलं. समय गेला पाणी आणायला. ह्या पण यावेळी रात्रीच्या गाड्या आमच्या नंतर लागलेल्या. अमोल बोगीन आम्ही होतो, नानादा होता, आम्ही होतो, समय होता. मग तोंड घेऊन धुतलं. ते पुट्टे म्हणजे त्याला म्हणजे चहा घे पिऊन म्हणे. म्हटलं ठीक आहे. चहा प्यायला गेलो बा. चहा घे पेलो तिथून. मग अमोल भाऊ म्हणजे चाल म्हणते मी माझी गाडी सप्पा गिप्पा करतो म्हणजे. म्हटलं सप्पा करा म्हटलं. समयानं नानादा पाहू राहिले होते त्याच्या इकडं. मग ह्या कालचा होता माल उरलेला मार्केटचा, त्या चालू होता खाली करणं ट्रकामध्ये भरणं. म्हटलं भरू द्या, तोपर्यंत आपण नाश्ता गिस्ता करून घ्या म्हटलं. मग तिथून निघालो बा. आम्ही नाश्ता गिस्ता करायला गेलो. म्हटलं समयाला आता वेळच आहे, चालणार आहे म्हटलं, कटिंग करून घेऊ. समय म्हणे चाल म्हणे. मग गेलो कटिंगच्या दुकानात. बा हे मग तुमच्या भावाची कटिंग चालू होती खतरनाकपणे करणं. कटिंग गेली. तिथून निघालो मग मार्केटमध्ये जायसाठी. हे मग हे लाईन तर काही बोलायचं काम नाही. मग भेटले ते अंकुश भाऊ, त्याच्यासोबत 2-4 शब्द बोललो. तिथून मग गाडी लावायची होती आपल्याला अंदर मार्केटच्या. समय काय म्हणते तू गाडी रिवर्स मार म्हणते, इथे लावून दे म्हणते, मी तोपर्यंत जाई सोडतो म्हणते. मग समय जाई सोडून राहिला होता. मग त्याच्यानंतर यायनं लावली चायनी लावली ना. आपलं सोयाबीन गायनं चालू होतं. मग सोयाबीन गायलं गेलं. मग होते मालकाने दिले 1000 रुपये. डायरेक्ट गेलो पेट्रोल पंपावर, टाकलं बा 1000 रुपयाचं डिझेल. तिथून निघालं मग पेट्रोल पंपावरून घराच्या रस्त्यानं. मग भेटलं आपल्याला उम्याला घेतलं बसून. तिथून मग म्हटलं आपल्या निंबोलीला जाऊ म्हटलं. निंबोलीला आलो. मग घरी आलो बा. मायवाल्या घरी आलो. हातपाय धुतले. मग गेलो जेवण केलं बा. तिथून निघालो मग पटावर जायसाठी. तयारी करून चला मग आजचा ब्लॉग इथंच खतम करतो. बाकीचं उद्या बोलू. ऋषा बोलते लोगों के दिल के दरवाजे खोलते.